नमस्ते, मी एकता जाधव. तुम्ही पाहत आहात सिटी नाव. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अनवर शेख यांच्या प्रचारार्थ प्रकाश आंबेडकरांची हडपसरमध्ये एक जाहीर सभा होती आहे. या संदर्भातच बोलण्याकरता अनवर शेख आता माझ्याबरोबर आहेत. सर, काय सांगताल, कशी सभा असणार आहे, किती लोक येणार आहेत, कशी तयारी आहे? साधारणपणे आता हडपसर भागामध्ये आम्ही सभा घेतलेली आहे. साधारण 3-4 हजार लोकांचा जमाव ह्याच्यामध्ये असेल. आणि बाळासाहेब आंबेडकरांची ही सभा खरोखरच लोक ऐकायला येतात. आणि ह्यावेळेस असं झालेलं आहे की लोकसभेमध्ये वंचित बहुजन आघाडी हे एक मोठा पर्याय म्हणून समोर लोकांच्या येणार आहे. तर उद्याच्या सभेला बरेच लोक येतील आणि वंचित बहुजन आघाडीची टीम यासाठी पूर्णपणे कार्यरत आहे. जसं की आता मोदींकडनं शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. राहुल गांधी काल आले होते दंगेकरांच्या प्रचारार्थ. तसंच त्यांनी त्या लोकांची संख्याही सांगितलेली की 1.5 लाख लोक, 2 लाख लोक येतात. तर किती सभेला किती जनसमुदाय उपस्थित असेल? आता वंचितच्या यामध्ये काय, आम्ही शिरूर लोकसभा मतदारसंघ खूप मोठा मतदारसंघ आहे. यामध्ये 2 शहरी भाग आहे आणि बाकी उरलेले 4 हे ग्रामीण भागातले. तर आम्हाला असं वाटतं की आमचा जो कार्यकर्ता आहे तो जोपर्यंत पोचेल आमच्याकडे, तर एवढी मोठी सभा नाही आहे अशी आम्ही कुठल्या हॉलमध्येही सभा घेतलेली आहे, कुठल्या ग्राउंडमध्ये घेतलेली नाही. तर साधारण 3-4 हजारपर्यंत आणि त्यापेक्षाही जास्त लोक यामध्ये याची संभावना आहे येते. आता बघितलं गेलं तर रणधुमाळी निवडणुकांची चालू आहे. शक्ती प्रदर्शन मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. तसं तुमचं काय नियोजन आहे? तर आमचंही नियोजन तसंच सुरू आहे. मी शिक्षण क्षेत्रातून आल्यामुळं जे लोक प्रस्थापित आहेत आणि त्यामध्ये ते वेगवेगळ्या भागातून येतात, तर मला असं वाटतं की एवढी रणधुमाळीपेक्षाही जर आम्ही चांगल्या प्रकारे एक नियोजन करून आपण जर लोकांपर्यंत पोहोचलो तर एवढी मोठी शक्तीपर्यंत दाखवायची गरज पडत नाही. लोकांना मतदान द्यायचं आहे. लोक बरोबर येऊन तुम्हाला मत देतील. तुमचे जे कार्य काय आहे आणि तुम्ही पुढे जाऊन काय करणार आहे. आणि बाळासाहेबांचं कार्य एवढं मोठं आहे, वंचितचं कार्य एवढं मोठं आहे, तर लोक आपोआप येऊन आम्हाला मतदान करतील हे आम्हाला माहिती आहे. मोठी रणधुमाळी, मोठे लाख 2-2 लाख लोक आणायची मला वाटत नाही काय गरज पडेल. वंचितची टीम काम करते, लोकांपर्यंत पोहोचते आणि ते मतदानाला लोकांबरोबर घेऊन येतील आणि प्रेशर कुकरला बटन दाबून आमचा विजय होईल एवढं मला खात्री आहे. शिरूर मतदारसंघासाठी काय विजन आहे सर? तुमचं नियोजन कसं असणार आहे? काय अजून बदल व्हावे वाटत आहेत? विकास कसा हवा असं वाटतं? बघा, जर तुम्हाला मी सांगितलं की शिरूर मतदारसंघामध्ये 2 शहरी भाग आहेत आणि 4 ग्रामीण भाग आहेत. ग्रामीण भागाचे प्रश्न वेगळे असतात, शहरी भागाचे प्रश्न वेगळे. शहरी भागाच्या प्रश्नामध्ये वाहतूक कोंडीचा खूप मोठा प्रश्न आहे. तो प्रश्न कसा सोडवला जाईल, आता जे सरकार आहे ते लोक ते करत आहेत, परंतु पुढे जाऊन लोकांसाठी नियोजन करावं. शेतकऱ्यांसाठी, अल्पभूधारक शेतकरी आहे, महिलांसाठी, युवकांचे प्रश्न आहेत, त्या सर्व प्रश्नांवर आम्ही हात घालणार आहे. लोकांना रोजगार मिळणं आज गरजेचं आहे. आज आपलं संविधान आपल्याला वाचवायचं आहे. बाळासाहेब आंबेडकर ज्या प्रकारे काम करत आहेत त्याला धरून आमची जी पूर्ण टीम आहे, हे जे नेटवर्क आहे वंचित बहुजन आघाडीच्या, त्या माध्यमातून आम्ही काम करूया. पुण्यातनं सर व्यवसाय बाहेर जाताना बघायला मिळतात. जसं की तुम्ही म्हणताय की ग्रामीण भाग पण आहे. ग्रामीण भागामध्ये व्यवसाय विस्तारू पाहतायत, पण ट्रॅफिकची समस्या आडी येते. काय सांगताल याबद्दल? त्या ट्रॅफिकच्या समस्येबद्दल आम्ही खूप मोठा प्रयत्न करू. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की जर आपण वाघोलीवरून जातो तर वाघोली ते शिरूर जायला कधी अर्धा तासमध्ये थांबावं लागतो. तर ते जेव्हा फ्लायओव्हर होईल तेव्हा होईल. त्या व्यतिरिक्त काय करता येईल याचाही विचार आम्ही पुढे जाऊन करूया. नक्कीच. सभा सर कुठं होणार आहे? काय वेळ असेल सभेची? कन्यादान मंगल कार्यालय, भोसले नगर, हडपसर येथे साहेबांची सभा होणार आहे. 5 वाजता सभेचा वेळ आहे. त्यावेळेस सगळ्या जणांना आपल्या माध्यमातून पण पाठवा आणि साहेबांची सभाही खूप चांगली होईल. साहेब उत्कृष्ट बोलतात, साहेब समस्यांवर हात घालतात, साहेब वंचितांबद्दल बोलतात आणि बहुजनांबद्दल पण बोलतात आणि गरिबांचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा साहेब प्रयत्न करतात. जनतेला काय आवाहन करा? जनतेला हेच आवाहन करू आम्ही की वंचित बहुजन आघाडीला मताधिक्य द्या. प्रेशर कुकर आहे, माझं इथं चिन्ह आहे, त्या प्रेशर कुकरच्या समोरचं बटन दाबा. वंचित बहुजन आघाडी जर निवडून आली तर खरोखरच वंचितांचे प्रश्न आणि बहुजनांचे प्रश्न, गरिबांचे प्रश्न सुटतील असं मला वाटतं. माझं 4 नंबरवर माझं चिन्ह आहे, प्रेशर कुकर, ते बटन दाबा आणि वंचित बहुजन आघाडीला मताधिक्य द्या हे मी सांगतो. नक्कीच. वंचितांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ असं अनवर शेख यांनी प्रतिपादन केलेलं आहे. एकता जाधव, सिटी नाव.